अबे यार मध्ये नाही का माझ्या किंग 20,000 रुपये मागत आहे. त्यासाठी मागू राहिला. अबे यार टाईल बसवायचे आहे ना घरी. मला तर समजत नाही अबे एवढे पैसे कुठून देऊ मी द्यायले. एक तर पैशाचाच मामला झालाय काय यार समजून नाही राहिलं. लय अवघड आहे यार भाऊ, लय अवघड. माझ्या घरची पण मला लय शिवाय देते यार. माझा विचार सुरू आहे आता उन्हाळा लागला मस्त ऊसाची गाडी लाव. त्यापाशी ऊसाची गाडी लावायला पैसे आहे नाही. जास्त फडफड काय करू राहिला, चुपचाप राह ना. मग पैशाचा सवाल आहे इथं भैया. पहिले तिथे टेन्शन आहे यार. सकाळी 7ला जातो 9ला येतो. आज लेट झाला 8 वाजता तर घरचे म्हणे ड्युटीवर नाही चालला का साहेब म्हणे. आता सकाळी भूक लागली होती तर रात्रीचं खाऊन जा म्हणजे काय करावं आता. मग तुला त्या घरच्यानं जेवायला बी नाही दिलं का? नाही ना बा. चाल ना मग आज नाश्ता चार बरं तू. मी काय चालणार, मी ना मागच्या सप्त्यात चालला. मी काही नाही चालत. बरं तू चाल दर्शा मग. बे मी शनिवारी चालला ना. मी न बी तर चालला मग मागच्या सप्त्यात. आता कोण चाललं मग आपल्याला नाश्ता? थेनार आणि विक्रांत त्याच्याकडूनच नाश्ता करू. हे चारते नाश्ता. अबे थे किती नकली माणूस आहे म्हणलं. त्या दिवशी त्याला 5 रुपयात चाय पाच म्हणलं. घरी नेलं मला काळा चाय पाजला. चला तुमचा भाऊ आला आता. सबले माझ्याकडून अंडा राईस खायले. बिर्याणी म्हणसान तर बिर्याणी. तुला काय पाहिजे? काळा गुलाबजामुन. तू काळा गुलाबजामुन खाय. एवढं मोठं मन कवापासून झालं रेचं. चाल भाई अंडा राईस खाले. पण आता नाही, संध्याकाळी. लयच मोठं मन झालं रेचं. मी तर म्हणतो आता काहीच खाऊ नये आपण. संध्याकाळी याच्याकडूनच खाऊ साहेब. चला आता चाललो मग मी छावीला भेटाले. छावीला भेटणं झालं का मग माझ्या अंगभर कामं आहे. अंगभर कामं करता करता संध्याकाळ होते. म्हणून मी तुम्हाला संध्याकाळी बोलवलं. चला येऊ मग. हो ये भाऊ. पण भेटतो संध्याकाळी. नक्की नक्की. अबे हिमाचलला गेलात लईच बदलला बे आता. हो ना बे. पहिले किती भाकरी धंदे करे 5 रुपये चाय नाही पाहिजे. आता अंडा राईस म्हणतात स्वतः. अबे ते जाऊ द्या, पहिले छावी पटली. मी पण जातो आता हिमाचलले. चला मग येऊ मग आता आपण. गप्प सांग बरं झाली भाऊ. गप्पच काम होते आज. काऊन रे? अबे हा अंडा राईस चारतो म्हणे ना, म्हणून सकाळपासून काही खाल्लं नाही. यार माय बी तसंच झालं बे. आता हा अंडा राईस चारते म्हणलं. खप्पा 3-4 खाऊन घेतो म्हणलं अंडा राईस. आता जेवतच नाही म्हणलं रात्रभर. कुठं आहे पण हे विक्रांत? सकाळी सांगे ना ग्राउंडून यायला वेळ होते म्हणे. हा ते जाऊ दे भोका. दर्शा बी तर नाही आल्या वेळेवर. लावर फोन दिले त्याच्या बी मागं गप. कुठं आहे बे? लवकर ये ना. तुला सांगितलं ना अंडा राईस खायला जायचं आहे म्हणून. लवकर ये. सांगतील कावडे बोंबले तर ना पोटात. चला ना मग, कोणाची वाट पाहत आहे? अबे तूच वाट पाठवतो खवटले. एवढ्या वेळ रस्ते काही आले. बरं बरं. अबे विक्रांत कुठे आहे रे? अबे त्याचीच वाट पाहतो भावा. विक्रांत कुठे गेला? ग्राउंडवर. ग्राउंडवर काय गेला? अबे भयाळा सकाळी सांगितलं होतं ते ना ग्राउंडला जातं लेट होते म्हणून. येईन ते आता. पहिलंच भूक लागून आहे. कावडे बोंबलू राहिले पोटुरात. कोण्या गायच्या गोठ्यात गेले बी वाच घ्यायले. हा पण कोणतं ग्राउंड व्हायचं एवढ्या वेळचं? तुला सांगितलं होतं नाही भाकरं वेळेवर झाकी देते म्हणून. मला तर कवडी भराचा विश्वास नाही. अबे मी तर अंडा राईसची आज ना सकाळपासून काही खाल्लं नाही. एक तर माझ्या घरी पण कोणी नाही आहे. भोकात गेले बाबल्या. फोन लावर दिले. आता लय वेळ झाला भैया. आता मा पोटातले उंदरं नाही का नाचून राहिले. ते मेले आता मरून राहिले ते. फोन लावते लय वेळ झाला आता. कुठं आहे रे भाकऱ्या? लवकर आहे ना. आम्ही का अंडा राईस नाही खाऊ शकत का? अबे तू चारता म्हणून त्या भरशावर राहिलो. सांगून दे 4 जण चार नाही नको चारू. बरोबर बोलतो भाऊ तू. लवकर बोल. चाल पटकन चाल बरं. चाल लवकर. थांबा ना थोडा वेळ. थांबाच. आता काय थांबा. भूक लागली मला. चाल पटकन. थांबा ना थोडंसं. मी आलो ना आता. थोडा बसू मस्त मग जाऊ. आता कायले बसायला लावता बे. किती भूक लागली. चाललं पटकन. बरोबर जाऊ. पण मी काय म्हणतो पहिले बापूवर जायचं का कालूवर जायचं? कोण्या भोकात घेऊन चाल पण चाल बा पटकन चाल. हॅलो. हां ठीक आहे. चाल.
बाबा फक्त 5 मिनिट थांबव तुम्ही, फक्त 5 मिनिट आलोच मी जाऊन आलो. अबे आता कुठे चालला बे बस 5 मिनिटं थांबू आता आपण. 2 hours later. जाऊ दे खड्ड्यात आता येईल. आता हा जिथं दिसला ना तिथं मारू येईल आपण. आता आपण नाही का धाब्यावर जाऊ शिदे 500-500 रुपये काढून आपण स्वतःच घेऊन तुझ्या घरी कोण नाही ना. बस पटकन बस.